लास्टच्या सेशन मध्ये आपण काय केलं की डिजिटल रूट कसा कॅल्क्युलेट करायचं ते बघितलं. एखाद्या संख्येचा डिजिटल रूट म्हणजे त्या संख्येतील प्रत्येक अंकांची ऍडिशन सम ऑफ ऑल डिजिट्स असं आपण करत होतो. मग जेव्हा डिजिटल रूट कॅल्क्युलेट करायचं आपण शिकलो तर त्यातलं थोडंसं रिव्हिजन करून देतो की डिजिटल रूट कसा कॅल्क्युलेट करायचा. आणि त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय की ऍडिशन आणि सबट्रॅक्शन डिजिटल रूट मेथडने ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. सर्वात पहिल्यांदा डिजिटल रूट कसा कॅल्क्युलेट करायचा, तर अंकांची बेरीज करायची, अंकांची ऍडिशन करायची. जी ऍडिशन येईल ती जर 2 डिजिट येत असेल तर तिला सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट करायचं. जसं मी सांगितलं की 245, मग 245 चा डिजिटल रूट 2 आणि 5 6, 6 आणि 5 11, 11 म्हणजेच किती 2. किंवा अजून एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलं होता की जर अंकांची बेरीज 9 किंवा 9 एक्झॅक्ट 9 किंवा 9 असा अंक असेल तर तुला काय करायचं, इग्नोर करून टाकायचं. का? कारण की डिजिटल रूट 9 जर आला तर तो 0 इक्विव्हॅलंट कन्सिडर केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला या संख्येचा जर डिजिटल रूट काढायचा आहे 249541 या संख्येचा डिजिटल रूट, तुम्ही 9 कॅन्सल करणार, 5 प्लस 4 9 कॅन्सल करणार, 2 प्लस 4 6 6 प्लस 1 7, तर या संख्येचा डिजिटल रूट 7 असं आपण म्हणतो. तर लास्टचा व्हिडिओ जो डिजिटल रूटने डिजिटल रूट कसा कॅल्क्युलेट करावा हा जर तुम्ही बघितला नसेल तर अगोदर तो व्हिडिओ बघा आणि मग नंतर हा व्हिडिओ पुढे बघा. आता आपण आजच्या सेशन मध्ये काय करतोय की डिजिटल रूटने ऍडिशन कशी करायची आणि सबट्रॅक्शन कशी करायची हे शिकून घेऊया. मग सर्वात पहिल्यांदा काय करायचं, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना पहिल्यांदा संख्यांचा डिजिटल रूट काढायचा. म्हणजे कसं हो सर, जसं बघा 656 चा 6 प्लस 5 11, 11 आणि 6 किती 17, 17 म्हणजेच किती 8 असं डिजिटल रूट, या संख्येचा डिजिटल रूट 8 केला. त्यानंतर 7 आणि 3 10, 10 आणि 8 18, 18 म्हणजे किती 9. आणि मग दोघांमध्ये ऍडिशन आहे म्हणून ऍडिशनचं चिन्ह द्यायचं. या दोघांची ऍडिशन येईल 9 आणि 8 17, 17 म्हणजे परत किती 8, किंवा हा 9 इग्नोर केला असता तरी चालला असता. मग काय करायचं, असं ऑप्शन बघायचं. कसं ऑप्शन बघायचं, असं ऑप्शन बघायचं ज्याचा डिजिटल रूट हा 8 आणि 8 मॅच होतो. म्हणजे कसं, परत एकदा समजून घ्या. असं ऑप्शन बघायचं ज्याचा डिजिटल रूट 8 येतो. मग याचा डिजिटल रूट येईल 9, मला चालेल का? नको. याचा डिजिटल रूट सुद्धा 9, नको. 4 आणि 3 7 आणि 1 8, हो चालेल का? हो चालेल. मग हेच माझं उत्तर. हा किती आहे? 1 आहे, नको. हा किती आहे? 4 आहे, नको. मग माझं डिजिटल रूट किती यायला पाहिजे? 8 असं असणारं ऑप्शन म्हणजे माझं करेक्ट आन्सर असेल 1034. आता लगेच काही लोकांचं निगेटिव्ह माइंड असतं, बी ब्लड ग्रुप निगेटिव्ह वाले लोक, सर एकाच ऑप्शन मध्ये एकाच प्रश्नात जर मल्टिपल ऑप्शनचे डिजिटल रूट सेम आले तर. अरे हो बाबा, मग मी पहिल्यांदाच सांगितलं की डिजिटल रूट मेथड प्रत्येक प्रश्नात लागू पडत नाही, म्हणून तर मी ती क्लासमध्ये शिकवत नाही. डिजिटल रूट मेथड 10 पैकी 2-3 क्वेश्चन मध्ये लागू शकते. म्हणून सगळ्यात शेवटचं जे आहे पेज ते पती की बात पण आहे की कुठं वापरायचे याची अक्कल पण मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळं अगोदर पॉझिटिव्ह माइंड सेटनं शिकून घ्या आणि मग नंतर मी तुम्हाला सांगेल ना कुठं वापरायचा, कधी वापरायचा, का वापरायचा, काऊन वापरायचा. ठीक आहे. त्यामुळं असा विचार करू नका की मल्टिपल ऑप्शन आहेत काय करायचं. शेवटचे काही प्रश्न मी तसे सुद्धा घेतलेत, कारण मी मास्तर नाही तुमचा. मास्तर को सब पता होता है, बाबाजी जाने मन की बात. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा 9 कॅन्सल, 4 आणि 2 6, याचा डिजिटल रूट येईल 6. हा 7 आणि 3 10 आणि 4 14, 14 म्हणजे किती 5. ओके. हा 9 कॅन्सल, 7 आणि 3 10, 10 म्हणजे किती 1. पहिल्या संख्येचा डिजिटल रूट 6, दुसऱ्या संख्येचा 5, तिसऱ्या संख्येचा 1. तिघांचं ऍडिशन आहे, ऍडिशन केलं. 6 आणि 5 11, 11 आणि 1 12, 12 म्हणजे किती 3. मग असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट किती येतो 3 येतो. असं ऑप्शन ज्याचा डिजिटल रूट किती येतो 3 येतो. बघा हा 9 कॅन्सल, 9 आणि 4 13 म्हणजे 4. हा 9 कॅन्सल, 8 आणि 4 12 म्हणजे 3. बघा हा 9 कॅन्सल, 8 आणि 5 13 म्हणजे 4. हा 9 कॅन्सल, 8 आणि 6 14 म्हणजे 5. हा 9 कॅन्सल, 8 आणि 4 12 म्हणजे 3. सर तुमचा तर गेम झाला. याचा पण डिजिटल रूट 3 येतो सर आणि याचा पण डिजिटल रूट 3 येतो. हो, मग मला थोडीशी अक्कल पण आहे. जर मी डिजिटल रूट सेम आला तर मी युनिट डिजिटने जाऊ शकतो.
जसं युनिट डिजिट काय म्हणतो, 8 आणि 7 15, 15 आणि 3 18, म्हणजे युनिट डिजिटला 8 असावं, युनिट डिजिटला 8 असावं आणि डिजिटल रूट 3 असावा, असं एकमेव ऑप्शन आहे. हो गया की नाही स्मार्ट वर्क. म्हणजे कधी कधी जर डिजिटल रूट मॅच झाला तर आपण अजून एक मेथड जी शिकतो, युनिट प्लेस कॅल्क्युलेशन, ती सुद्धा वापरू शकतो. बी ब्लड ग्रुप वाल्यांनी हे सुद्धा बघून घ्या, निगेटिव्ह ब्लड ग्रुप वाल्यांनी. ठीक आहे. चला, 8 आणि 1 9 कॅन्सल, 4 आणि 4 किती, डिजिटल रूट 8. हा 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 1 9. ओके. त्यानंतर हा 9 9 कॅन्सल, 7 आणि 1 8. हा 9 कॅन्सल केला तरी चालतो. 8 आणि 8 16, 16 म्हणजे किती 7. मग असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट 7 येतो. असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट 7 येतो. हे बघा, 5 आणि 5 10, 10 आणि 6 16, 16 म्हणजे 7, चालतं चालतं. हा 9 कॅन्सल, याचा किती येईल 8, नाही चालत. हा 9 कॅन्सल, याचा डिजिटल रूट पण 8, नाही चालत. हा 5 आणि 4 9 कॅन्सल, याचा 11, 11 म्हणजे 2, नाही चालत. हा 7 आणि 5 7 आणि 3 10, 10 आणि 10 20, 20 म्हणजे 2. आपल्याला किती पाहिजे 7. मग माझं उत्तर काय यायला पाहिजे, ए ऑप्शन यायला पाहिजे. माझा आन्सर काय यायला पाहिजे, ए आन्सर यायला पाहिजे. तर असं छानपैकी स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं. ठीक आहे. डिजिटल रूटने ऍडिशन करताना मस्त संख्यांची ऍडिशन करायची, म्हणजे संख्यांचा डिजिटल रूट काढायचा आणि असं ऑप्शन बघायचं ज्याचा डिजिटल रूट प्रश्नाच्या डिजिटल रूट सोबत मॅच होतो. हे बघा, हा 9 कॅन्सल, 6 आणि 2 8. हा 9 कॅन्सल, 9 कॅन्सल, हा 7. ओके. हा 9 कॅन्सल, 8 आणि 7 15, 15 आणि 5 20 म्हणजे 2. ओके. हा 9 कॅन्सल, 3 आणि 2 किती 5. 3 आणि 2 किती 5. ओके. मग हा परत 9 कॅन्सल, 8 आणि 5 13, 13 म्हणजे 4. असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट किती येतो 4 येतो. असं ऑप्शन ज्याचा डिजिटल रूट किती येतो 4 येतो. हा 6 आणि 6 12, 12 आणि 14 26 आणि 27, 27 चा किती येईल 9. नको. 6 आणि 1 7, 7 आणि 7 14, 14 आणि 5 किती 14 आणि 5 19, 19 म्हणजे 1 नको. मग याच्यापेक्षा 3 ने मोठा पाहिजे, म्हणजे हाच डिजिटल रूट असावा. सर तुम्हाला कसं कळलं 3 ने मोठा पाहिजे, याचा डिजिटल रूट 1 आला, मला किती पाहिजे 4 पाहिजे, म्हणजे 3 ने मोठा. मग जर मी 5 ला 3 ने वाढवलं तर ते येईल 8, म्हणजे याचा डिजिटल रूट कन्फर्म 4 येणार आहे. तुम्ही काढून घ्या, मी कॅल्क्युलेट पण नाही करत. सर मग ऍडिशन समजलं, आता सबट्रॅक्शन आलं तर चिल्लर आहे. हे बघा, 6 आणि 7 13, 13 आणि 3 16, 16 म्हणजे किती 7. ओके. हा 9 कॅन्सल, हा किती 6. मग 7 मधून 6 आता सबट्रॅक्ट करायचे कारण सबट्रॅक्शन आहे. मग 7 मायनस 6 दॅट इज 1. असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट किती येतो 1. हे बघा याचा डिजिटल रूट 1 आहे, कारण 5 आणि 4 9, 9 कॅन्सल उरला 1. हा 9 कॅन्सल 3 येईल, हा 9 कॅन्सल 2 येईल, हा 9 कॅन्सल 4 येईल, 9 कॅन्सल 8 येईल. मग असं ऑप्शन ज्याचा डिजिटल रूट 1 येतो. सोप्पं आहे. हे बघा, 8 आणि 1 9 कॅन्सल, 7 आणि 5 12, 12 म्हणजे किती हो सर 3, 12 म्हणजे 3. ओके. हा 9 कॅन्सल, 9 कॅन्सल, याचा किती 1. 9 मायनस 1 किती 2. असं ऑप्शन बघावे ज्याचा डिजिटल रूट 2 येतो 2 येतो. हे बघा 9 कॅन्सल, 7 आणि 5 12 म्हणजे 3. याच्यापेक्षा 1 ने कमी, याच्यापेक्षा 1 ने जर कमी म्हणलं तर मला वाटतं याच्यापेक्षा 1 ने कमी म्हणलं तर 7 आणि 5 12. नाही, हा नाही चालणार. हा पण 6 हा नाही, हा पण नाही चालणार. 1 ने कमी पाहिजे ना आपल्याला. 7 आणि 6 12, नाही हा पण नाही चालणार. 8 आणि 6 14, 14 आणि 5 19, 19 म्हणजे 8 आणि 6 14, 14 आणि 5 19, नाही हा नाही चालणार. हा चालेल का बघा बरं. 7 आणि 6 नाही, हा 8 राहील. नाही, मग ऑप्शन चुकीचे चेक करा माझ्याकडे. मी घेतले ऑप्शन चुकले काय माझ्याकडून. 9 कॅन्सल, डिजिटल रूट 2. हा बघा, हा 9 कॅन्सल, 7 आणि 5 12, 12 म्हणजे 3. ओके. 9 9 कॅन्सल 1, 3 मधून 1 गेला 2. असं ऑप्शन ज्याचा डिजिटल रूट 2 यायला पाहिजे. हा 9 कॅन्सल, 9 कॅन्सल हे नाही येणार. हा 9 कॅन्सल, 6 आणि 5 11. हा येतो ना रे हा. हा काय येतो ना. 6 आणि 5 11, 11 म्हणजे 2. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाते हैं. 2456 मायनस 1841. हे बघा, हा 9 कॅन्सल, डिजिटल रूट 6 आणि 2 8. हा 6 आणि 2 8. हा 9 कॅन्सल, 4 आणि 1 5. 8 मधून 5 मायनस केल्यास 3 येतं. असं ऑप्शन ज्याचा डिजिटल रूट 3 येतो, नाही चालत. 6 आणि 3 9 नाही चालत. 6 आणि 6 12 म्हणजे 3 चालेल. 6 आणि 2 8, 8 आणि 5 13 म्हणजे 4 नको.
5 आणि 5 10 आणि 6 16 म्हणजे 7 नको. याचा 6 आणि 1 7 7 आणि 5 12 12 म्हणजे 3 चालेल. चलो 2813 ह्या डिजिटल रूट कॅन्सल 3 आणि 2 5. ओके. हा 9 कॅन्सल 9 कॅन्सल याचं किती 5 5 मायनस 5 0. कोणत्याही संख्येचा डिजिटल रूट कधी शून्य नसतो कारण अंकांची बेरीज शून्य होऊ शकत नाही. अंकांची बेरीज शून्य होऊ शकत नाही म्हणजे डिजिटल रूट शून्य येणार नाही. मग शून्यला आपण काय म्हणतो 9 म्हणतो 9 9 9. 0 इज इक्विव्हॅलंट टू 9. मी तुम्हाला सांगितलं होतं ना 0 ला 9 म्हणतो आपण. कसं काय म्हणतो डिजिटल रूट नुसार 0 ला 9 म्हणतो. बरोबर आहे. आपण ठरलंय आपलं 0 ला 9 म्हणायचं. मग असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट नाही 9 येतो. हा नाही चालणार. हा पण नाही चालणार. 4 आणि 4 8 आणि 1 9 चालतो ना? हो चालतो. 100% डिजिटल रूट 9 येतो. चलो इकडे बघा. हा 5 आणि 5 10 आणि 6 16 16 म्हणजे किती 7. 16 म्हणजे 7. ओके. 16 म्हणजे 7. ओके. त्यानंतर 9 कॅन्सल हा किती 2. ओके. हा 8 आणि 7 15 आणि 2 17 17 म्हणजे किती 7 8 8 आणि 2 7 आणि 8 15 15 आणि 2 17 17 म्हणजे 8. बॉडमॉस नुसार अगोदर ऍडिशन होत असते ऍडिशन म्हणून निगेटिव्ह निगेटिव्ह नंबरची ऍडिशन करतो 7 ला 7 ठेवला या दोघांची ऍडिशन येईल 10 10 म्हणजे 1 8 आणि 2 10 10 म्हणजे 1 हा 7 ला 7 8 आणि 2 10 10 म्हणजे निगेटिव्ह 1 असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट किती येतो 6 येतो 6 कसं काय सर 7 माइनस 1 6 ऐसा डिजिटल रूट देखने का है जिसका डिजिटल रूट 6 आ रहा भाई 6 आ रहा ये लास्ट वाला तो नहीं चलेगा पहिले वाला 8 आणि 1 9 कॅन्सल हो हे चालतं ना हे काय 8 आणि 1 9 कॅन्सल 4 आणि 2 6 9 कॅन्सल 4 आणि 3 7 9 कॅन्सल 8 आणि 4 12 म्हणजे 3 9 कॅन्सल 4 आणि 4 किती 8 9 कॅन्सल 7 आणि 5 12 म्हणजे किती 3 अपने को क्या होना 6 वाला होना तो पहिला चलेगा ए ऑप्शन अशा पद्धतीने छानपैकी ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये डिजिटल रूट वापरता येतो सर जर असेल इकडे इकडचं तिकडं तिकडचं इकडं असेल तर काय करायचं काही टेन्शन घ्यायचं नाही दोन पद्धतीने काय करायचं एक्सची व्हॅल्यू काढायची ना तर 1978 मायनस 527 ऐसा कर लेते हैं 9 कॅन्सल इथं 7 उरणार आणि इथं पण 7 आणि 2 9 कॅन्सल इथं 5 उरणार ओके 7 मधून 5 गेले असं ऑप्शन ज्याचा डिजिटल रूट 2 येतो असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट 2 येतो हा 9 नको ना हा नाही चालणार हा पण नाही चालणार 4 आणि 3 7 आणि 2 9 हा पण नाही चालणार 6 आणि 4 10 आणि 2 12 नाही हा पण नाही चालणार हा 4 आणि 5 आणि 4 9 कॅन्सल डिजिटल रूट 2 सर जर मला असं असं करायचं असेल तर काही टेन्शन नाही हा 9 कॅन्सल करून टाका हा 9 कॅन्सल करून टाका याला 5 म्हणा प्लस एक्स 9 कॅन्सल 7 मला सांगा 5 मध्ये किती मिळवलं की 7 येतं 5 मध्ये किती मिळवलं की 7 येतं सर 2 बस मग असं ऑप्शन बघा जसं डिजिटल रूट 2 येतो किंवा या 5 ला पलीकडे पाठवून द्या 7 मधून 5 मायनस केले 2 टाटा बाय बाय खतम बरोबर आहे चलो इकडे बघा हा 9 कॅन्सल हा 3 आहे मायनस एक्स आहे हा 9 कॅन्सल 6 आणि 4 10 म्हणजे 1 आहे सर 3 मधून किती मायनस केलं की 1 येतं 2 किंवा याला असं करा एक्स ला पलीकडे पाठवून द्या 3 मायनस 1 असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट 2 येतो असं ऑप्शन ज्याचा डिजिटल रूट 2 येतो 8 आणि 3 11 11 आणि 1 12 डिजिटल रूट 2 नाही सॉरी 8 आणि 3 11च याचा डिजिटल रूट 3 येईल 8 आणि 2 10 10 आणि 1 11 11 म्हणजे 2 चालेल इथं इथं पण चालेल हा पण चालेल हा नाही चालत हा नाही चालत सर मग ऍट अ टाइम 2 डिजिटल रूट आला कसं करू पांचट आहे ना 12 मधून किती मायनस केलं की 4 येतं 12 मधून किती मायनस केलं की 4 येतं युनिट डिजिटने 8 येतं सर मग हे कॅन्सल करून टाका मी अगोदरच म्हणलं होतं जिथं मल्टिपल ऑप्शनचे डिजिटल रूट सेम आले तिथं आपण युनिट डिजिट वापरू शकतो जिथं मल्टिपल ऑप्शनची युनिट डिजिट सेम आले तिथं डिजिटल रूट सेम आले युनिट डिजिट आपल्याकडे एकच थोडी ना पर्याय आपल्याकडे दोन दोन पर्याय टेन्शन घ्यायचं नाही आता इगोवरच घ्यायचंय तुमचं म्हणणंच आहे आम्हाला शिकवाच तर मग आपलं काम आहे योग्य पद्धतीने जस्टिफाय करून दाखवणं बरोबर आहे हा 9 कॅन्सल हा 9 कॅन्सल इथं उरणार 4 तिकडे उरणार 7 इकडे उरणार एक्स बरोबर हा 5 आणि 4 9 कॅन्सल 7 आणि 6 13 13 आणि 1 14 म्हणजे 4
परत हा 7 आणि 4 11 पलीकडे पाठवून देऊ. मग कसं होणार? हा 4 मायनस 11, 11 म्हणजे 2. या दोघांची ॲडिशन करा. या दोघांची ॲडिशन किती येईल? 11. 11 म्हणजे 2. पलीकडे पाठवलं मायनस झालं. 4 मधून 2 गेले 2. असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट 2 येतो. असं ऑप्शन ज्याचा डिजिटल रूट 2 येतो. हा कॅन्सल. 6 आणि 6 12 म्हणजे 3 नाही येणार. हा पण नाही येत, हा पण नाही येत. मग हाच येईल कारण की 1 ने कमी असावा. हा 9 कॅन्सल. 6 आणि 5 11. 11 म्हणजे किती? 2. टाटा बाय बाय खतम. एडिशन सबट्रॅक्शन करताना डिजिटल रूटचा वापर कसा करावा? पहिल्यांदा प्रश्नांचा डिजिटल रूट काढावा. परत एकदा ऐका. पहिल्यांदा प्रश्नांचा डिजिटल रूट काढावा आणि प्रश्नांचा डिजिटल रूट काढल्यानंतर तो प्रश्नांची ॲडिशन असेल तर ॲडिशन करावी, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करावी. ते केल्यानंतर जो डिजिटल रूट येईल तो डिजिटल रूट आणि ऑप्शनचा डिजिटल रूट मॅच करून बघावा. ज्या ऑप्शनचा डिजिटल रूट प्रश्नासोबत मॅच होईल तेच तुमचा आन्सर. मॅच होणारच. पण सर मल्टिपल ऑप्शन मध्ये जर डिजिटल रूट सेम आला मग काय करावं? मग युनिट प्लेस करावं. हीच पते की बात आहे. आणि सर दोन्ही मेथड फेल झाल्या तर म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगायचो की डिजिटल रूट पण प्रत्येक ऑप्शन मध्ये किंवा प्रत्येक प्रश्नामध्ये आणि युनिट डिजिट पण प्रत्येक प्रश्नामध्ये ऑप्शन मध्ये मॅच होईलच किंवा लागू पडेलच असं नसतं. 10 पैकी एक 5-7 प्रश्न या पद्धतीने सुटतील. 2-4 क्वेश्चनला आपल्याला मेथड स्ट्रॉंग असलीच पाहिजे. म्हणून बाळांनो मी मागच्या 2022 पासून ही मेथड शिकवत नव्हतो. पण बऱ्याच जणांची इच्छा होती. तर त्या हिशोबाने इच्छेला पर्याय नसतो. म्हणून ते शिकवलं. बाकी होपफुली तुम्ही हे आवडला असेल. कन्फर्म यात काहीच शंका नाही. व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि तिसरा व्हिडिओ याच्यावरचा डिजिटल रूटने मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन याची वाट पाहायची. लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येतो. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. टेक केअर. बाय बाय. सी यू.